जैन मित्रांनो, तर काल नागपूर लोहमार्ग पोलीसचा रिझल्ट लागलेला आहे फायनल कट ऑफ. तर आता त्या कट ऑफ मध्ये जर आपण एनटी डी कॅटेगरी बद्दल जर बोलायचं झाल्यास तर आधीच सर्वसाधारणला 4 जागा होत्या, ज्या की आता आपल्याला त्या फायनल लिस्टमध्ये आपल्याला 5 जागा दिसत आहे. कारण की माजी सैनिकची तिथे 1 जागा होती व एकही उमेदवार तिथे उपलब्ध न झाल्यामुळे ती सर्वसाधारणला गेलेली आहे. तर आधी मी तुम्हाला अर्ज भरताना पण अशाच प्रकारे तुम्हाला सांगितलेलं होतं की माजी सैनिकच्या जागा असो, त्याच्यानंतर अंशकालीनच्या जागा असो, सर्वसाधारण कॅटेगरीबद्दल बोलत आहे, तर अशा उमेदवारांनी या सर्व बाबींचा विचार करूनच आपण अर्ज भरायला पाहिजे. कारण की ह्या जागा जर खाली गेल्या तर आपल्या सर्वसाधारण उमेदवारांना ह्या जागा नंतर भेटत असतात फायनल लिस्टमध्ये. त्यामुळे अशा सर्व बाबींचा विचार करूनच आपण अर्ज भरायला पाहिजे. मी आधी पण जिल्हा विषयच्या आपल्या जिल्हा निवडच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपण अर्ज भरताना पण अशा प्रकारे सर्व बाबींचा विचार करूनच आपण अर्ज भरायला पाहिजे. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं. तर आता पुढे ज्या काही आता लिस्टा वगैरे अशा काही अंडरलाईन होत राहतील तर त्या मी तुम्हाला नक्कीच समोर सांगत राहील. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, सोबतच इन्स्टाच्या पेजला फॉलो करा. जय हिंद.